संक्रांतीला बोरन्हाण कसे व कधी करावे, आज आपण जाणून घेणार आहोत. एक अतिशय सुंदर आणि आनंदाचा पारंपरिक समारंभ बोरन्हाण. हा सोहळा केवळ संस्कारांचा आणि परंपरांचा भाग नसून आनंद, आशीर्वाद आणि शुभेच्छांनी भरलेला एक क्षण असतो. संक्रांतीचा सण जसा स्त्री वर्गासाठी, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खास असतो. कारण की संक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घराघरांमध्ये लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते. तर बोरन्हाण या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. बोराने घातलेली अंघोळ म्हणजे बोर आणि स्नान म्हणजे अंघोळ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरन्हाण कधी व कसे घालावे, बोरन्हाण करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये, किंवा किंक्रांतीला नाही जमलं तर आपण बोरन्हाण कधीपर्यंत करू शकतो, कोणत्या वेळेत करावं, मंत्र, अशी बोरन्हाणविषयी संपूर्ण माहिती मी देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारीला बुधवारी आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 जानेवारीला गुरुवारी करीदिन म्हणजेच किंक्रांत आहे. किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरन्हाण घालू शकता. खरं तर किंक्रांतीच्या दिवशी आवर्जून बोरन्हाण केलं जातं, पण ज्यांना जमणारच नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही बोरन्हाण केलं तरीही चालेल. आता बोरन्हाण हे किती वर्षापर्यंत करावं, तर आपल्या घरातील जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत करतात. तुमचं मूल 5 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही 5 वर्ष मुलाला बोरन्हाण घालू शकता. काही जण फक्त 3 वर्षाचं बोरन्हाण घालतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता. एकूण 3 वर्ष केलं किंवा 5 वर्ष केलं तरीही चालतं. आणि बोरन्हाण हे मुलाचं व मुलीचं दोघांचंही करतात. तसेच बोरन्हाण हे शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण केले जाते. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरन्हाण केले जाते. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळभाज्या जसे की बोर, ऊसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तिळगुळाचे लाडू, रंगबिरंगी गोळ्या, चॉकलेट, बिस्किटे, खारी बिस्किटे अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांना डोक्यावरून अंघोळ घातली जाते आणि यालाच आपण बोरन्हाण असे म्हणतो. मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालायची परंपरा आहे असे म्हटले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण वारासोबतच बदलत्या ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते. म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्याचं शरीर सदृढ बनत असतं. त्यामागचं हे शास्त्रीय कारण आहे. आता बोरन्हाण हे कधी घालावे, तर बघा, बोरन्हाण हे शक्यतोवर दुपारनंतर घालतात. सायंकाळी तुम्ही 4, 5, 6, 7 वाजता तुम्ही मुलांना बोरन्हाण घालू शकता. तर ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरन्हाण घालायचे आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा. छानशी रांगोळी काढावी. आजूबाजूचा सर्व लहान मुलांना बोलवावे. तसेच काही स्त्रियांनाही तुम्ही बोलावू शकता. 5 किंवा 7 सुवासिनींना बोलवायचे आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी. घरामध्ये मोठी अशी चटई, सतरंजी वगैरे काहीतरी अंथरायचं आहे आणि त्यावरती एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचं आहे. म्हणजे ज्या बाळाला अंघोळ घालायची आहे, बोरन्हाण घालायचे आहे, त्या बाळाला त्या पाटावर किंवा चौरंगावरती बसवायचे. पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. मुलगा असेल तर काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो, तर मुलीला काळ्या रंगाच्या खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो. त्याप्रमाणे बाळाला कपड्यावर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट, हा तर मुलींना माळ, पैंजण, बागड्या
असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज मिळतात. ते दागिने आपल्याला घालायचे आहेत. या शृंगारामुळे, या दागिन्यामुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते, म्हणजे आपलं बाळ हे अधिकच खुलून दिसतं. आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे. पण जर बाळ अधिकच लहान असेल, 6 महिन्यांचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं असेल, बसू शकत नसेल, तर त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकता. किंवा जर बाळ खूपच लहान असेल, तर एवढ्या लहान बाळाला बोरन्हाण घालण्याची काहीही गरज नाही. तुम्ही पुढील संक्रांतीला पण बोरन्हाण घालू शकता. बाळ खूप लहान असेल तर त्यांना त्रास होऊ शकतो. मुलं रडतात. त्यामुळे अगदी 5 वर्षाचं होईपर्यंत आपण बोरन्हाण घालू शकतो. उत्सव मूर्ती म्हणजे आपलं बाळ बोरन्हाणसाठी तयार झाल्यावर या मुलाला पाटावर बसवायचं आहे. बाकीच्या लहान मुलांना त्यांच्या भोवताली गोल करून बसवायचं आहे. कारण जेणेकरून आपल्या मुलाला ज्या साहित्याने आंघोळ घातली तर ते साहित्य त्यांना खाली पडलेलं सहज वेचता येईल. तसेच आपण ज्या काही स्त्रिया बोलावलेल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे. आणि बोरन्हाणची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे. आता बोरन्हाण म्हणजे काय? तर बघा, जसे की चिरमुरे, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोर, तिळगुळ, तिळगुळाचे लाडू किंवा तिळाच्या रेवड्या, रंगबिरंगी गोळ्या, बिस्किट, हरभरा, चॉकलेट्स या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो. ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता. किंवा एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं. अशा प्रकारे सर्व बोरन्हाणची तयारी झाल्यावर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती, म्हणजे आपण जे बालक बोरन्हाणसाठी बसवले आहे त्याच्या डोक्यावर एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे. आणि मग डोक्यावरती तुम्ही त्याला बोरन्हाण घालायचं आहे. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी, म्हणजेच आपली आई, आजी, काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखाद्या पेल्याने किंवा ग्लासाने किंवा काही ठिकाणी मापट, चिपट याने सर्व साहित्य डोक्यावरती टाकतात, म्हणजे त्याने आंघोळ घालतात. तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. ही माहिती झाली सर्व बोरन्हाणविषयी. तर बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालू नये. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे. आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपण संक्रांतीला वर्ज्य करायचा असतो. तर या दिवशी किंवा यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला घालायचे नाही. तसे तर बोरन्हाण करताना तुम्ही शक्यतोवर काळ्याच रंगाचे कपडे घाला, कारण त्यावरती हलव्याचे दागिने अधिकच उठून दिसतात आणि त्यामुळे बाळ आपलं अधिकच छान दिसतं. आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे घाला. फक्त पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका, कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे. म्हणून बाकी तुम्ही लाल, हिरवा, गुलाबी अशा रंगाचे कपडे घातले तरीही चालतील. बोरन्हाणसाठी आलेल्या स्त्रियांना पण हळदी कुंकू लावून त्यांचाही सन्मान करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे आणि त्यांना वाण द्यायचं आहे. बाळाला ज्या पदार्थाने आंघोळ घातलेली आहे ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचं आहे. त्याचबरोबर लहान मुलांना पण आपण ते साहित्य वेचायला सांगायचं आहे आणि ते खायला देऊ शकता किंवा घरी घेऊन गेले तरीही चालू शकतं. कारण बोरन्हाणच्या माध्यमातून ती सर्व फळं लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा हेतू असतो. कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय त्या बाळांना लावायचा हा अनोखा प्रयत्न आहे. बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे, बाळ सुबत्तेत न्हाऊन निघू दे, असा यामागचा उद्देश असतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याचं देखील बोरन्हाण हे नक्कीच करा. रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. आता बोरन्हाण करताना मंत्र देखील जाणून घेऊया. बाळावरती बोर टाकताना म्हणावे, बोर बोर ये, गणपती बाप्पा ये, नारायण नारायण ये, लक्ष्मी ये, सरस्वती ये, सखू सखू पाणी दे, तुपात लोणचं कालवून दे. त्यानंतर बाळावर फळं, बोरं, खोबरं, अन्य गोष्टी टाकताना इडापुड्या टळो, बाळाचं आयुष्य वाढो, बाळाला आशीर्वाद देताना सुखी समाधानी यशस्वी हो, दीर्घायुष्य लाभो, आईबाबांचे नाव मोठं कर,
तर बोरनानचा विधी आणि मंत्र आपल्या घराच्या रीतिरिवाजानुसार ठरवले जातात. आपल्याकडे जी रीत असेल, जी पद्धत असेल त्यानुसार हे मंत्र म्हणत बाळाला आशीर्वाद द्यावेत. तर बोरनान हा केवळ विधी नाही, तर आपल्या संस्कृतीतील आनंदाचा आणि एकत्रितपणाचा उत्सव आहे. या समारंभातील मंत्र, फळं आणि खेळ यामागे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा दडलेल्या आहेत. आपल्या परंपरांचा असा समृद्ध वारसा पुढे नेणं हीच आपली जबाबदारी आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.